रघुवीर समर्थ. आज एक 3-4 अभंग व्हावेत अशी अपेक्षा आहे. बघूया कसं होतं. पहिलाच जो अभंग आहे ना, तो तुकारामांनी नाम कसं घ्यावं हे सांगितलेलं आहे. आणि फार सुरेख असा अभंग आहे. काही फळ नाही, काही नाही. मुळातच आमच्या वारकरी संप्रदायाला सकाम भक्तीच नाही होती. या भक्तीचं स्वरूपच निष्काम आहे. म्हणजे स्वरूपतच ती निष्काम आहे. त्यामुळं तुम्ही आमच्या पांडुरंगाला नवस बोलल्याचं तुम्हाला एकही उदाहरण दिसणार नाही. मला एक मुलगा होते आणि तुला एक दह्याची वाटी देते, असलं काय तुम्हाला. कारण पांडुरंगाला नवस चालतच नाही. पांडुरंग म्हणतो काय नाही, मी मला भक्तीशिवाय काही नाही. भक्ती आणि प्रेम, तो प्रेमाचा भुकेला आहे. भाव तोची देव, भावाचा भुकेला आहे तो. बस. मग त्याला भाव देता देता तुम्हीच विठ्ठलमय होऊन जाणं, ही उपलब्धी आहे, हीच अचिव्हमेंट आहे. आणि त्याच्या पलीकडे काही नाही या संप्रदायानं. ह्या संप्रदायानं फार सुसंगतपणानं अगदी 12व्या शतकापासून आत्तापर्यंत हेच सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं आहे, म्हणजे हे संत असे असे तयार झालेत नंतर त्यामध्ये. म्हणजे तुकाराम हा खरंच कळस कसा आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा नुसता संकेत दिलेला आहे ज्ञानाचा, भक्तीमध्ये येणाऱ्या. पण तो संकेत हा संकेतच आहे. तुकारामांनी त्या संकेत हा पार उलगडून दाखवून असा फोडलेला आहे. म्हणजे तुझ्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ, अशी अशी घोषणा तुकारामांनी केलेली आहे. आम्हाला तू तू नकोस, तुझं नामच पाहिजे फक्त. आणि हे नामदेवांनी सूचित केलेलंच आहे. तुम्हा घरी सोने दाम, आम्हा घरी तुमचे नाम, असं 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 जे नामदेवांनी म्हणलं, तर ते तुकारामांनी टोकाला नेलेलं आहे. ते म्हणजे अरे तुला आम्हीच जन्म दिला, तुझं नाम फक्त असलं, आम्हाला काही द्यावं असं तुझ्याकडे नाहीच आहे. तर ते म्हणले तुझं काय रुद्धी सिद्धी, तुझ्याकडे ऐश्वर असणार म्हणले खूप, सगळं तू जगाला जन्म देणारा आम्हाला नकोच आहे म्हणले. ते ह्या लौकिकातली एक गोष्ट नको आम्हाला. आम्हाला तुझं नाम पुरेसं आहे आणि ते आमच्या हृदयातच आहे. त्यात काय प्रश्न असला तर आमचा आम्हीच बघतो. आम्हाला आम्हाला तुझ्या वृद्धिसिद्धी नको असं म्हणणारे आमचे तुकाराम आहेत. आहे आम्हाला फक्त तुझं नाम पाहिजे. त्यामुळे घाबरू नकोस, आम्ही काहीतरी तुझ्याकडे मागू, अशा भीतीत तू पडू नकोस, असे जे तुकारामाचे अभंग आहेत. त्या सगळ्यामध्ये नामाला महत्व आहे. ते नाम कसं घ्यावं याचा उत्कृष्ट असा हा हा अभंग आहे. नाम आठविता सद्गदित कंठी. तुझं नाम घेतल्या घेतल्या मी सद्गदित व्हावा रे परमेश्वरा. कारण आमचा हा भक्तिपंथ आहे ना, हा प्रेमाचाच पंथ आहे. ह्याच्यात एकमेकाबद्दलचं प्रेम आहे, ह्याच्यामध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम आहे, ह्याच्यामध्ये स्वतःबद्दलचं प्रेम आहे. आणि तिरस्काराला स्थानच नाही. म्हणजे तिरस्कार कुठेही कशाही बद्दलचा जर असला तर तो भक्तिपंथ, भक्तीला वर्ज असा आहे. त्यामुळे तिरस्काराची भाषा जे कोणी करत असतील ते आमचे वैष्णव नाही. असं असं आमच्या तुकारामाने सांगितलं. याचा अर्थ प्रतिकारच करायचा असं नाही, असं नाही. पण तो प्रेमानच करायचा आहे सगळं. प्रेम धर्म हा सोडायचाच नाही आहे. असा असा हा पंथ आहे. नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी. तुझं नाम घेतलं की प्रेम वाढलं पाहिजे. या विश्वाबद्दलचं वाढलं पाहिजे, विश्वचालकाबद्दलचं वाढलं पाहिजे, परस्परांबद्दलचं प्रेमाचा वाढ होईल एवढं तू बघ. आणि कंठ दाटून येईल असं बघ. असं मला नाम दे. मला नाम असं म्हणायचं असं तू दे. रोमांच जीवना आनंदाश्रू नेत्री. डोळ्यात पाणी आलं पाहिजे. तुझं 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 नाव घेतलं की डोळ्यात पाणी आलं पाहिजे. अशी व्यवस्था कर म्हणजे, असं मला दाटून येऊ दे आतून. अष्टांग ही गात्री प्रेम तुझे. माझ्या अष्टांगामध्ये सगळं तुझ्या नामाचा गजर होऊन असं आपल्याकडे त्याला अष्टांग पावन होतात असं म्हणतात. गुरुची चाहूल लागते तेव्हा ते होतं. अष्टांगातून सर्व गात्रातून फक्त तुझं प्रेम भरून वाहू दे. तुझं एक नाम घेतलं की डोळ्यात पाणी होते. आणि असे मी माणसं, मी ज्या आता गेल्या काही वर्षात माझ्याकडनं बंद पडल्यात, पण ज्या मी पूर्वी तीर्थयात्रा केल्या, स्वरूपानंद स्वामींकडे गेलो, मी सज्जनगडला बघितलं, मी शिवथरगडीमध्ये बघितलं. तर परमेश्वराच्या नावानं मी गोंदवल्याला सुद्धा राहिलो. परमेश्वराच्या नावानं डोळ्यात पाणी येणारे लोक मी बघितलेले आहेत ना खरंच. म्हणजे हे ते कोरडं नाही काही. आणि खरंच तटस्थ होतात आणि असे सात्विक भाव प्रगट होतात. आणि ते फक्त गप्प बसतात, ते बोलणं बंद करतात. आणि नाम घेणारे आम्ही आणि डोळ्यात पाणी असणारे मात्र ते. कारण आमचं हे बौद्धिक आहे फक्त. पण त्यांना नाम रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री, अष्टांग ही गात्री प्रेम तुझे. हे असं परमेश्वराचं प्रेमामध्ये न्हावून चिंब झालेली सामान्य माणसं का असे ना, ही तुम्हाला फक्त या देशात बघायला मिळतात. ही फार दुर्मिळ आहे. इतर इतर कुठं बघायला मिळेल. अगदी सामान्य माणसं ज्याचं काहीच नाही,
मी मथुरेमध्ये गेलो, वृंदावनामध्ये गेलो. मला वृंदावनात सुद्धा कृष्णाचं नाव घेऊन असे डोळ्यात पाणी येत येत लोटांगण घालत 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 कृष्णाच्या देवळाकडे जाणारा तिथला हरियाणातला शेतकरी मी बघितला. हे जे रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांगई गात्री प्रेम तुझे, हे म्हणायची गोष्ट नाही, ही जगण्याची गोष्ट आहे. अशी जगणारी माणसं इथे इथे आहेत. आणि तुकारामांना त्याचं भान नाही आणि ते म्हणतात ते मला असं जगायचं आहे परमेश्वरा, मला तुझं ज्ञान नको, मला तुझी अशीच भक्ती पाहिजे. सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, ह्या कीर्तनामध्ये माझं शरीर अर्पण व्हावं, म्हणजे कीर्तन करता करता देह पडावा. हे तुझं कीर्तन, ह्याच्या पलीकडे ह्या शरीराला दुसरं काही व्याप नको. सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, गाऊ निशी दिनी नाम तुझे. दुसरं काहीही करायला नको मला, म्हणजे मी कर्तव्य करतो, पण सगळं आहे ना ते तुझ्या नामातच सगळं साठवलेलं आहे. मला दुसरं काही लाभ, लोभ काहीही या जगाचा नको आहे. मी सगळी कर्तव्य करतो ह्या जगात आलेली, पण मला त्याच्यामधल्या फळामध्ये काही देणं नाही आणि घेणं नाही. मला फक्त तुझ्या नामामतच रस आहे. गाऊ निशिदिनी नाम तुझे, तुका म्हणे दुजे न करी कल्पांती. तुझ्या पायापाशी आलेलं आहे तुझं नाम घेऊन. आता हे पाय आहेत ना, कल्पांत जरी व्हायला लागला ना तर तुझे पाय तेवढे माझे सुटून येत असं बघ. कल्पांत म्हणलंय हो, साधा साधा माझ्या शरीराचा अंत नाही, माझ्या जगाचा अंत नाही, कल्पाचा अंत असा हा हा फार वेगळा आपल्याकडचा कन्सेप्ट आहे. पण म्हणजे तुम्ही असं समजा की दुसरं बिग बँग याची तयारी झाली तरी तुझे पाय माझ्याकडनं सुटून देत. काय होऊ दे या विश्वाचं काय व्हायचं ते. तर तुका म्हणे दुजे न करी कल्पांती, सर्वदा विश्रांती संतान पायी. संतांचे पाय आहेत ना, त्यांच्यापाशी विश्रांती आहे, तुझ्या पायी विश्रांती आहे. आणि ते पाय कधीही सुटू नयेत परमेश्वरा, एवढं तू कर. कल्पांत झाला तरी चालेल, सगळे माझे नातेवाईक जाऊ देत, मी जाऊ दे, माझा देह जाऊ दे, सगळं विश्वाचा प्रलय होऊ दे, तुझे तेवढे पाय मात्र सुटू नयेत माझ्या हात. आणि एवढंच फक्त कर. आणि असं मला नाम दे. म्हणजे निष्कामपणाचा किती तुम्हाला आदर्श सांगावा, हे 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 तुकारामामध्ये दिसतं. नाम आठविता सद्गती तिकटे. आता आपण दुसरा अभंग बघू. आणि कायम पांडुरंगाचं नाव नाम हीच मनाची स्थिर अवस्था असू दे. नाम मी सकाळी 6 ते 6:30 नाम घेतो आणि संध्याकाळी 9:30 ते 10 नाम घेतो, ह्याचं तुकारामांना कौतुक नाही अजिबात. आणि आमच्या गोंदवलेकर महाराजांना पण नाही आणि स्वामी समर्थांना पण. ते म्हणतात अरे नाम ही तुझी स्थिर अवस्था असली पाहिजे. म्हणजे आपण कंटिन्युअस फेज आणि डिसकंटिन्युअस फेज म्हणतो की नाही, म्हणजे पाण्यामध्ये जर गॅस सोडला तर त्याचा बबल आहे, हे डिसकंटिन्युअस फेज आहे म्हणजे. आणि पाणी ही कंटिन्युअस फेज आहे. तर ते म्हणतात नाम ही कंटिन्युअस फेज पाहिजे. सारखं नामाच्या पडद्यावरच तुमचे मध्ये मध्ये काय ते यायच ते येऊन जाऊ दे संसार सगळा, पण नामाचा स्थैर्य पाहिजे, नामाचा स्थैर्य पाहिजे, नाम शाश्वत पाहिजे. अशाश्वत गोष्टी त्या पडद्यावर आणि त्या पार्श्वभूमीवर येऊन जाऊ देत, असं ते सांगतात. आणि म्हणून तुम्ही तो स्थिर जी भूमिका आहे नामाची ती सोडू नका, असं सांगायचा पुढचा अभंग आहे. फार जबाबदारीनं तुकाराम उपदेश करतात. नका वाटू मन विधी निषेधांसी. आता हे विधी निषेध म्हणजे काय? विधी म्हणजे काय, जे काय करायला पाहिजे तुम्ही त्याला विधी असं म्हणतात, जे तुम्ही करू नये त्याला निषेध असं म्हणतात. म्हणून हे विधी आणि निषेध असं आपल्याकडं पद्धत आहे. म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर डूज अँड डोंट्स. विधी म्हणजे डूज आणि डोंट्स म्हणजे निषेध. तर तर कायम आध्यात्मिक मार्गावर असलेल्या माणसाला, आत्म्याला, आमचे वेदांती काय योग मार्गावरचे लोक तर सांगतात, योग योग चित्त वृत्ती निरोध, असं त्यांनी पहिल्यांदाच आमच्या पहिल्या सूत्राचा अर्था तो योग जिज्ञासा असं झाल्यानंतर पतंजलीच्या सूत्र दुसरंच सूत्रामध्ये त्यांनी योगाची व्याख्या करताना सांगितलं की चित्त वृत्तीचा निरोध करणं हे योग आहे. आणि तुम्ही त्याच्या मागे लागा. तुमच्या अनेक प्रवृत्ती आतून दाटून येत असतात, त्यांना रोखणं, मागं धरणं म्हणजे योग. आणि हा योग केल्याशिवाय, म्हणजे योगाची सुरुवातच चित्तवृत्ती निरोधाने आहे. म्हणजेच काय आहे? ती यमनियमांनी आहे आणि ती विधी निषेधांनी आहे. तुकारामांनी सांगितलं तिकडे लक्ष देऊ नका. हा हा तुम्ही लक्षात घ्या. हे काय काय सांगतायत तुकाराम. तुकाराम म्हणतात नामामध्ये चित्त स्थिर करा. बाकी तुम्हाला ते विधी निषेध योग मार्ग वगैरे काहीही जमणार नाही आहे. तुम्ही त्याच्यासाठी जन्माला आलेले नाही, तुम्ही संसारातच खितपत पडण्यासाठी आला तुम्ही. पण आम्ही आलो आहोत ना इथे तुम्हाला वर काढायला, असं म्हणलं ना, आलो याचीसाठी. असं 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 तुकारामाचा मग आहे. तुमचं जरी खतपत पडायची डेस्टिनी असेल, आम्ही आहोत ना. अरे आपण नाम घेऊ आणि आपण यातून वर, पण ते योग वगैरे तुम्हाला जमणार नाही. नका वाटू मन विधी निषेधांसी. म्हणजे सारखं तुमच्या मनामध्ये अरे आपल्या मनात हे वाईट विचार आला, आता आपल्या हातून ते वाईट होते का काय, आज आपल्याकडनं पाप झालं, ह्याचा तपशील सारखा करत करत बसू नका. म्हणजे हे तुमचा काय हिशोब करायचा तो यम आणि चित्रगुप्त करतील नंतर. तुम्ही नामात राहा.
नामापासून दूर जाऊन आज किती माझ्याकडनं विधी निषेधातलं पुण्य आणि पाप योग चित्त वृत्ती निरोध मी किती केला, याचा हिशोब तुम्ही घेत बसू नका. तुम्ही नामच घ्या फक्त. नका वाटू मन विधी निषेधांसी, स्मरावा मानसी पांडुरंग. तुम्ही फक्त पांडुरंगाचं सतत स्मरण करत राहा. त्या स्मरणाच्या पार्श्वभूमीवर विधी निषेधात काय दोन चार चुका झाल्या तरी होऊन जाऊ देत. तुम्ही त्यापासून मन काढून घेऊन परत पांडुरंगापासून मन काढून घेऊन मी पापी, मी पापी, मी आज बरोबर केलं, असं काहीही लेखाजोखा स्वतःचा करत बसू नका. फक्त पांडुरंग स्मरा. तो काळजी घेईल तुमच्या सगळ्या विधी निषेधाची. खादलिया अण्णा मासी बोलो नये, अवघेची जाये एका घासे. हे हे तुकारामांचं दृष्टांत त्याची पद्धत आहे. म्हणजे सुंदर जेवण झालेलं असताना शेवटच्या घासात मात्र माशी गेली असं जर तुम्ही कोणाला सांगितलं तर ते सगळंच अन्न उलटून पडेल म्हणाले. तर ही माशी जाते म्हणजे काय? तर माशी जाते म्हणजे हे विधी निषेधात एखादी चूक होते. सारखा तुमच्या मनात पांडुरंगावर तुम्ही स्मरण करून असताना जे पुण्य गोळा केलं असतं ते आत्ता माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडनं, की ती सगळी मनाची अवस्था उलटून पडते, वमन झाल्यासारखं. आणि तुम्ही असं करू नका, दुर्लक्ष करा म्हणाले ते. काय नाही, हे एका घासात माशी गेली काय नाही, आधीचं जे अन्न सुंदर जे सेवन झालेलं आहे त्याचाच विचार करत राहा आणि तसेच पुढे जा, असं सांगितलेलं आहे. खादलिया अण्णा मासी बोलो नये, अवघेची जाये एका घासे, जोडी होते परी ते बहु कठीण. अहो, हे नामाची जोडी होणं फार अवघड असतं. म्हणजे तुम्ही ह्याच्यापासून आता मन ढळेल असं काहीही करू नका. काहीही दुसऱ्यांचं ऐकू नका, फक्त पांडुरंग स्मरा. किती सोपी गोष्ट राहील. पांडुरंग स्मरा, सारखं कष्टानं पांडुरंग स्मरा म्हणाले ते, बाकी काही नाही. आणि ह्याच्यापासून काही तुम्ही यातच राहा पांडुरंगामध्ये, हाच खरा योग आहे असं सांगितलेलं आहे. जोडी होते परी ते बहु कठीण. अशी पांडुरंगाची सारखी जोडी होणं चित्ताची आणि मनाची, ही फार कठीण गोष्ट आहे. जी झाली आहे ना ती सांभाळायला पाहिजे. करिता जतन सांभाळावे. सांभाळा तुम्ही तिथे, हे जतन सांभाळा, हे फार मोठी पुण्य आहे. पांडुरंगाचं नाम सारखं येणं ही फार मोठी पुण्य आहे. तिला बाधा येईल असं काहीही करू नका. अगदी विधी निषेधाकडे सुद्धा लक्ष देऊ नका. तुका म्हणे येथे न मना विषाद. मी असं हे स्पष्ट बोलतोय म्हणून तुकारामांना असं काय काय वाटतं, आणि ते खरंच आपल्याला फोडून काढत असतात. पण काय आहे, दयाळू आहेत ना, मध्येच त्यांना असं वाटतं की आपण जरा जास्तच कटू बोलतोय. आता इथं काय खरं म्हणजे कटू बोललेलं नाही बरं का या अभंगामध्ये, पण एकूणच आपण जरा जास्त कडक बोलतो असं तुकारामांना काय काय वेळा वाटतं. आणि मग ते आपल्याला असं सांगतात, तुका म्हणे येथे न मना विषाद. वाईट वाटून घेऊ नका बरं का. निंबे वेण व्याध तुटो नये. म्हणजे कडुनिंबाची गोळी घेतल्याशिवाय आता वाईट वाईट रोग जाईल का सांगा बरं. तुम्हाला हे वाईट रोग झालेले आहेत, सारखं मनाचे लाड करायचे, पांडुरंगाचं बाजूला ठेवायचं आणि माझं काय चुकलं, माझं काय बरोबर आहे, त्याचं काय चुकलं, त्याचं काय बरोबर आहे, हे असं तुम्ही करता, हा रोग आहे म्हटले. तर ते ते रोग तुम्हाला समजावून सांगायला नको का, म्हणून मी कडक बोललो. खरं तर काय विशेष कडक बोललेले नाहीत या अभंगामध्ये, ह्याच्यापेक्षाही वाईट कडक त्यांनी त्यांनी बोललेले आहेत ते. पण ते आठवतं काहीतरी. आणि मग म्हणतात, तुका म्हणे येथे न माना विषाद. नाही, वाईट वाटून घेऊ नका बरं का. निंबे विण व्याध तुटू नये. निंब्याशिवाय व्याधी काही जात नाही, म्हणून मी थोडासा एक कडू तुम्हाला मध्ये मध्ये असा तुम्हाला औषधाची मात्रा देत असतो. तुम्ही मानून घ्या, राग मानू नका, असं असं म्हणतात. आता पुढचा एक अभंग आहे, हा अगदी खास तुकारामांचा अभंग आहे आणि हा प्रसिद्ध पण अभंग आहे. त्यातली पहिली ओळ फार प्रसिद्ध आहे. मढे झाकून या करीती पेरणी. शेतकरी जो असतो, तो घरामध्ये जर काही अशुभ घटना घडली असेल, आणि कोणीही असो, बाप, मुलगा, बायको, काही काही नवरा, काही कोणीही गेलेलं असलं, आणि पेरणीचा जर दिवस असेल तर अक्षरशः मढे झाकून या करती पेरणी. आधी रिकग्नाइजच करायचं नाही काय काय ते अशुभ गोष्ट झाली आहे, कारण जाऊन रानात पेरणी करून यायची. आणि मग म्हणायचं हा कल्लोळ मांडला आपण, असा 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 असं म्हणले. ही गावाकडची पद्धत आहे. तुकारामांचं लोकजीवनाचे समज बघा केवढी आहे. समज म्हणजे काय, ते लोकजीवनाचा भागच होते ना. ते कुठल्या मठामध्ये जाऊन, कुठल्या जंगलात जाऊन अभंग लिहित नव्हते, ते लोकांच्यात राहूनच अभंग लिहित होते. आणि म्हणूनच तर ते टिकले ना. मढे झाकून या करीती पेरणी, कुळबियाचे वाणी लवल आहे. असं करतात ते पटकन पेरणी करून परत येतात, मग ते सगळे बाकीच्या क्रिया करायला, तोपर्यंत ते करतच ते तिकडे लक्ष देत नाहीत. तया परी करी स्वहिता आपुले. तसं तुम्ही स्वार्थ साधला पाहिजे बघा. म्हणजे तुम्ही पांडुरंगाचा स्वार्थ जो आहे ना, पांडुरंगाचं नाम हे स्वार्थ आहे तुमचा खरा. हा स्वार्थ साधा आणि त्याच्यासाठी काही शुभ अशुभ या सगळ्याकडे दुर्लक्ष करा आणि पांडुरंगाकडे ते का फक्त बघत राहा. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फाबले नरदेह. इतक्या जबाबदारीनं लिहिलं आहे तुकारामाने. ते म्हणले, अहो नरदेह
मिळणं. आणि म्हणून तर आमच्या रामदासांनी नरदेह स्तवनच केलेलं आहे. कधीतरी तो मी तुम्हाला वाचून दाखवेल, तो समास इतका सुरेख समास आहे. नरदेहाचं स्तवन आहे. खरं तर देहाची निंदा म्हणजे अध्यात्म असं आम्ही मानत आलो. नाही हो, त्यांनी आमच्या रामदासांनी डोळे पहिल्यांदा उघडले आणि नंतर सगळ्या संतांनी सांगितलं, अरे देहाला कमी लेखणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. देहाच्या वर पलीकडे जाणं म्हणजे अध्यात्म जरूर आहे, पण ते देहाला कमी लेखून होत नाही, देहाचं दंडन करून होत नाही, हे सांगणारे रामदास आहेत. आणि सगळी संत परंपरा आहे. आणि म्हणूनच सामान्य माणसाला हे सगळे संत जवळचे वाटतात. कुठले आचार्य ऋषी असतील मोठे, पण आम्हाला आम्हाला कळणारा असा 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 अध्यात्म या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि यांनी समाजामध्ये किती राहिलेले आहेत. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. नरदेह मिळालाय तुम्हाला, तो दुर्मिळ असा आहे. तुम्ही नामात तो घालवा, तुम्ही बाकीच्या कशात घालवू नका, असं ते सांगतात. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी कैवाडे स्वहिताच. अहो म्हणले मूठभर फक्त टाकलं बी की केवढं रान भरून येत आहे म्हणाले, सगळं केवढी ताटं येतात. तसं आहे म्हणले, थोडं नाम घ्या आणि पुण्य मात्र लाखोनी जोडा. तुम्ही पुण्याची लाखोली आहे म्हणले. हे काय नाम एक घेतलं तर पुण्याची लाखोली तुम्हाला तुम्हाला परत येईल. असा हा सौदा आहे हा रानातला. म्हणले नामाची पेरणी करायला घ्या, देहाकडे दुर्लक्ष करा. त्याच्यावर येईल त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करा आणि नामाची पेरणी करतच राहा. पुढे तुकारामांनी किती सांगावं, किती तुम्हाला जागं करावं. नाही काळ सत्ता आपुली हाती. तुकाराम म्हणतात बरं का, काळ सत्ता कोणाच्याही हाती नाही. मुळात नरदेह मिळणं म्हणाले अतिशय दुष्प्राप्य गोष्ट आहे. ती मिळाल्यानंतर तो कधी पडेल याचा भरोसा नाही, असं सांगतात तुकाराम. नाही काळ सत्ता आपुली हाती. आपल्या हातात काळ सत्ता नाही. आणि हे हे सुद्धा योग्यांच्या बरोबर उलटी गोष्ट आहे. योगी म्हणतात नाही, मी काळवंचना करू शकतो, मी मृत्यू लांबवू शकतो. लांबवू शकले तरी काय 1,000 वर्षाचा योगी तुम्हाला कुठे आजूबाजूला मिळणार नाही. आणि मिळाला तरी त्याचं कौतुक कुणाला नाही. मी केलं काय हे महत्वाचं आहे. नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणते हे गुंती उगविती. गुंती म्हणजे कोड. ते कोडं उगवतं कोणाला, कोण जाणून घेतं आणि या देहाच्या पसाऱ्यातनं बाहेर पडतो. जाणते लोक, शहाणे लोक जे असतात, ते बरोबर हे कोडं उलगडवतात आणि नरदेहाचं चीज करतात नामाच्या द्वारा. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यू लोकी. मी तुमच्या शहाणपणाचं, तुमच्या हिताची सूचना करतोय, ती घेणारा मृत्यू लोकांमध्ये धन्य होतो. आणि तुम्ही पण माझं म्हणणं ऐकावं अशी माझी इच्छा आहे. तर आपण आता 10 वाजून 5 मिनिटं झाले, पण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.